बघा खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल सामना सुरू असताना कोणी मैदानात गाड्या घेऊन जाऊ नका कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा. तर सेकंडला संतोष नो सेकंडला राजेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज शिरीष म्हात्रे. तर तानाजी पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत आणि सोपान पाटील असे दोन पंच तुम्हाला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल लक्षात घ्या. यानंतर सर्व सामने 4 षटकांचे असतील. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेने चेंडू घेऊन काढतोय. सिंगलने खातं उघडलं तर ते खंबाळपाडा टीमचं सिंगलने खातं उघडलं तर ते संतोष साळवी या फलंदाज आणि सेकंडला आता मात्र राजेश चौधरी येत आहेत. 5 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. SMD स्पोर्ट लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करतायत ज्यांच्या माध्यमातून खाडी चषक ही स्पर्धा सुद्धा कव्हर केली आणि अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. सिंगल पुन्हा एक आम्हाला धावपलकावरती पाहायला मिळेल. संतोषने सिंगलने खातं उघडलं. राजेश चौधरी सुद्धा सिंगलने खातं उघडतोय आणि शिरीष म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. एक धाव इथे अजून ऍड होईल. धावा झाल्या 3. 40+ क्रिकेटचा तुम्ही 2021 चा विचार केला तर भरपूर स्पर्धा दातुली संघाने जिंकल्यात या सीझन मध्ये. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो आणि एस्ट्रेक्शनचा मी नक्कीच उल्लेख करेल. मनोज खंडागळे काय एस्ट्रेक्शन. निजाची स्पर्धा आम्ही अनेक स्पर्धा यावर्षी पाहिल्या. त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम एस्ट्रेक्शन दाखवले मनोज खंडागळेने. कारण तुमच्याकडे रेग्युलर एस्ट्रेक्शन असणं खूप गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू. तेवढंच चांगलं एस्ट्रेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मगाशी उल्लेख केला तुमच्या टीम मध्ये रेग्युलर एस्ट्रेक्शन असणं खूप गरजेचं आहे आणि मनोज खंडागळे एस्ट्रेक्शन आपण पाहिलं तर रेग्युलर आहे संघाचा आणि तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा आहे. गोलंदाजी सुद्धा तो करतो. प्रमोद मडवी मला वाटतं संघामध्ये नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थित हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शेवटचा चेंडू होता. मिडॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. अतुल पाटील येत आहेत. 2च धावा घेतल्या बघा. 3 धावाही झाल्या असे हे संतोष सांगतायत. आता प्रयत्न नव्हता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच आपण पाहिलं तर SK चषक बद्दल सांगायचं झालं तर आज एक वेगळीच संकल्पना या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळते. ती म्हणजे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा. व्हेज नॉन व्हेज बघा अप्रतिम स्पर्धा. 40+ साठी नक्कीच मेजवानी असेल आणि 40+ मध्ये नाही तर या सीझन मध्ये रेग्युलर मध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा जरूर स्पर्धा एक दिवशी आहे. मात्र सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था केली. बरोबर आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मॅरेथॉन ग्रुप पायचीचं हलकसं अपील केलं होतं. लेग बाईचा इशारा आलाय. एक धाव इथे जरूर मिळाली. धावा झाल्या त्या 6. रामदास तांडे साहेबांचे आगमन झाले. या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एक सिंगल इथे मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 7 धावा. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिले जाते. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मार्गस्थ असताना पहिलीच मॅच आहे त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातोय. 5 षटकांची मॅच आहे. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र
क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पुन्हा आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. गोलंदाज अतुलने थोडासा वेळ घेतला बघा, म्हणजे ज्या प्रकारे आपण उल्लेख करतो लेझी क्रिकेट, म्हणजे एकदम आरामात त्यांनी चेंडू लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या संतोषने. कमालपाडा विरुद्ध दातुल याची लढत तुम्ही पाहताय. 40+ चे संघ. एक धाव इथे मी शॉर्ट थर्डमॅनला थोडस जरूर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं लेग बाईच्या स्वरूपात. नऊ धावा तुम्हाला धावपलकर पाहायला मिळतात. तो राईट मोर द विकेट. इथे मध्ये सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय राजेशच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने. एसके चषक मधला हा पहिला चौकार राजेश चौधरीच्या बॅट मधून. डीजे 14 धावा झाल्यात. मिड विकेटला तुम्ही पाहतात प्रकाश नाईक, एक आक्रमक फलंदाज दातुली संघाचा. फलंदाजी आम्ही त्यांची फलंदाजी पाहिली होती 40+ प्रीमियर लीग मध्ये. ते मात्र चेंडू बाउन्स घेतलाय. मात्र पंच सांगतायत की बॅटच्या समोरून हा चेंडू बरोबर तुमच्या समोरून उडालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.00 च्या सरासरीने 14 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. एसके चषक 3 षटकांनंतर नक्कीच तुम्हाला पाहण्याची मागणी करू शकता तुम्ही. 2 षटकात धावा आपण पाहिल्या तर 14 धावा आहेत. एसके चषक 2021. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उल्लेख केला या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली असेल की सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था व्हेज आणि नॉन व्हेज जो मॅरेथॉन ग्रुप आहे नक्कीच आज खेळाडूंना सुद्धा नक्कीच मेजवानी असेल, प्रेक्षकांना मेजवानी असेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतात. SMD स्पोर्ट लाईव्ह भूषण सुद्धा आमच्या सोबत आहेत. पुन्हा दुसऱ्या स्पेल मध्ये शिरीष म्हात्रे येत आहेत. एक काळ रेग्युलर संघाटी शिरीष म्हात्रे यांनी सुद्धा गाजवलाय. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा ते चांगले खेळायचे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टी तुम्ही नेहमीच चांगल्या पाहिल्या शिरीष म्हात्रेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल केला तर या रामदास तांडे साहेबांना विनंती असेल आपण यायचे आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. एसके चषक 2021. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज शिरीष म्हात्रे ज्या खेळाडूचा मी आताच उल्लेख केला दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ब्लॉक लाईनचा चेंडू होता. फलंदाज तर बीट झाले, एस्ट्रिक्स सुद्धा बीट होत आहेत आणि पंच तानाजी पाटील यांचा बाईचा इशारा येतोय. तर धावा कशा येत आहेत या महत्वाच्या नाहीयेत. पहिली मॅच आहे त्यामुळे धावा कराव्या लागतील. 15 धावा झाल्या धावपलकावरती. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. शिरीष गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. राजेश चौधरीला पूर्णपणे शांत ठेवले. त्यामुळे संतोष साळवी थोडेसे नाराज होत आहेत. तरी संतोषलाही माहिती आहे 5 षटकांची मॅच आहे. 40-45 धावा या मैदानामध्ये कराव्या लागतील. समोरच्या संघात फलंदाजी खूप चांगली आहे. इथे मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते ते झालेत बीट आणि चेंडू नॉन स्टॉप सीमा पार जाईल. चौकार.
तर 19 धावा तुम्हाला धावलकधी पाहायला मिळते. थोडस संघर्ष जरूर करतायत राजेश चौधरी. आता ज्या खेळासाठी ते जाणले जातात तो खेळ राजेश चौधरी यांना इथे करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. 30 ते 35 धावांमध्ये ते काम चालणार नाहीये. 40-45 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. सुरेख चेंडू होता. हेच वैशिष्ट्य गोलंदाज शिरीषचा. शिरीष मात्र असा गोलंदाज आहे त्याला तुम्ही प्रत्येक चेंडू चौकार मारू शकत नाहीये. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. मात्र संतोष साळवे बघा किती वेगाने धावतायत. फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे. रनिंग खूप चांगली आहे. 21 धावा झाल्यात. 21 धावांची भागीदारी रचली. अजूनही मोठे फटके आले नाहीये. सिंगल डबलला ते प्राधान्य देत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. यांचा सामना असेल तो वाडेकर विरुद्ध उंबाडे. दोन्हीच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. राजू भोईरे झाले. ते मात्र चेंडू घेऊन काढतोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण थोडस मिस फील्ड झाली. आणि फलंदाज इथे राजेशला जवळजवळ विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावा जरूर मिळाल्या. मात्र तिसरी धाव घातक ठरली. तेवीस धावा झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत मनोज खंडागळे. वैयक्तिक पहिला संघाचा 4थं षटक घेऊन येतात मनोज. महेश चंद्रकांत पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांच्याकडून टी शर्ट सुद्धा आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. राजू भोईर साहेबांना विनंती आहे आपण यायचे. आज या स्पर्धेत तुम्ही नक्कीच पाहता. जेवणाची व्यवस्था सुद्धा खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी मात्र या अगोदर 40+ मध्ये आम्ही पाहिलं तर ज्यांचं आताच आगमन झालं राजू शेठ भोईर उंबाडे यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली होती. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली होती उंबाडे गाव इथे. आणि चेंडू जाईल सीमा पार. मनोजच्या बॅट मधून येणारा हा चौकार.
तर मनोजचं स्वागत चौकाराने केले मनोज खाडेने। हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता बघा, चौकार आल्यानंतर मनोज खंडागळे कमबॅक करतोय। मगाशी उल्लेख केला एक चांगला यष्टिरक्षक तेवढाच चांगला गोलंदाज तेवढाच चांगला फलंदाज सुद्धा आहे मनोज खंडागळे। 27 धावा झाल्यात। इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू जाईल सीमा पार चौकार। धन्यवाद डीजे। 31 धावा झाल्यात, एक गडी बाद 31, चेसिंग कंपल्सरी। बाराम भंडारी यांचे आगमन झाले ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा सुद्धा पाहिली उंबाडे येथे 40+ ची। तर या बाळाराम भंडारी उंबाडे यांना विनंती आपण यायचे व्यासपीठावरती आपला मनपूर्वक स्वागत। खूप सारं प्रेम आम्हाला मिळालं बाळाराम भंडारी यांच्या माध्यमातून ज्यावेळी उंबाडेची आम्ही स्पर्धा आताच काही दिवसांपूर्वी कव्हर केली ती स्पर्धा बेतोडे संघाने जिंकली। पहिल्या मॅच साठी कंपल्सरी तुम्हाला नवीन चेंडू आहे लक्षात घ्या, हा नियम टॉस झाल्यावर सांगितले आम्ही पहिल्या मॅच साठी। तर भालचंद्र पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। बघा बेतोडे गावचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आपण सर्वांनी या व्यासपीठावरती आणि विराजमान व्हायचे। 31 धावा झाल्यात, दुसरा चौकार आलाय मनोज खाडेच्या बॅटमन। 3 चेंडूचा खेळ मनोज खाडेने केलाय, वैयक्तिक तो 8 धावांमध्ये खेळतोय। आता मात्र धावा येत आहेत, तो चेंडू तानाजी तुमच्या जवळ ठेवायचे। तर 31 धावा झाल्यात, पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावा इथे सहज वेगाने पूर्ण केलेत। म्हणजे सहकारी समालोचक अशोक पाटील यांचे आगमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये। 33 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळतात। एसएमडी स्पर्धा कव्हर केली आहे, पहिलं सत्र इथे सुरू आहे। 5 ओव्हरची मॅच मध्ये नंतर सर्व सामने 4 षटकांचे असतील। लेगस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत। तानाजी पाटील मेन पंचाच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेगचे पंच सोपान पाटील। 34 धावा धावपलकती लागले, 4थं षटक मार्गस्थ आहे, यानंतर अजून एक षटक बॅलन्स आहे। चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। जर्मन क्रिकेट संघ बेतोडे 40+ आयोजित एसके चषक। चांगलं क्षेत्ररक्षण झालं बघा, शॉट फाईन लेगला, एकच धाव इथे मिळेल। 35 धावा तुम्हाला धापलकती पाहायला मिळतोय। 1 फेब्रुवारी आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा। 35 धावा धापलकती झालेत। आपण पाहतोय अशोक पाटील या स्पर्धेमध्ये आज सर्व खेळाडू प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था केली गेली। या क्रीडांगणामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली असेल मला वाटतं। याआधी आपण पाहिलं तर माटाडी मंदिराची त्याची स्पर्धा व्हायची, तिथे खेळाडूंना जेवणाची व्यवस्था असायची, ती परंपरा तुम्ही कित्येक वर्ष पाहिली। पंच सोपान पाटील यांचा आमच्यापर्यंत इशारा येतो, हा चेंडू सीमा पार जाईल चौकार।
संपले 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मनोजने 16 धावा या षटकात खर्च जरूर केलेत. पहिलं षटक शिरीषने टाकलं होतं आपण, पहिलं शिरीषने त्याने धावा दिल्या होत्या 5. दुसरं षटक अतुलने टाकलं, त्याने धावा दिल्या 9. पुन्हा दुसऱ्या स्पेअर मध्ये शिरीष आले, त्याने धावा दिल्या 9. मात्र या षटकात मनोजने धावा दिल्या 16 आणि आता शेवटचं षटक घेऊन होते गोलंदाज निलेश पाटील येत आहेत. संघाच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा तुम्ही याच मैदानात फोटो प्लसची संघाने जिंकली आणि उपविजेता वाडेकर संघ ठरला होता. चला वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करायचे. वाडेकर विरुद्ध उंबाडे. नो बॉल, क्रीजच्या बाहेर होता. येणारा चेंडू आता फ्रीट असेल संतोष साळवीसाठी. प्रत्येक नो चेंडू हा फ्रीट असेल, लक्षात घ्या. 41 धावा झाल्या. पहिल्या षटकात थोडस संघर्ष जरूर केला होता कंबारपाडा संघाने, त्यानंतर धावा येते. 40 प्लसचा नियम आहे, 10 संघ ज्यावेळी खेळतील पहिली मॅच जो संघ जिंकेल त्या संघाला पुढे वाटचाल मिळेल. फ्रीट चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. कौतुक करेल गोलंदाज निलेश पाटीलचा, कारण फ्रीटचा चेंडू होता. फलंदाजासाठी मेजवानी होती, मात्र तिथे मात्र डॉट चेंडू गेलाय संतोषकडनं. संतोष ज्या खेळासाठी जाणले जातात तो खेळ आज त्यांच्याकडनं होत नाहीये. थोडस दडपण जरूर दिसतोय संतोष साळवी या फलंदाजावरती. मोठ्या फटक्यांसाठी ते जाणले जातात, नेहमीच चांगली इनिंग ते साकारत असतात, मात्र आज थोडस दडपण दिसतोय. 42 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्डमॅनला झेल सुटलाय. आणि फलंदाज संतोषची विकेट इथे बघा सॅक्रिफाईस केली, कारण की स्ट्राईक मनोजला ठेवायची. दीपक साळवी येत आहेत. संतोष साळवी बाद झाले, त्यांच्याच भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघाच विकेट सॅक्रिफाईस केली, स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली मनोजने. 44 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चेसिंग कंपल्सरी. बघाच विकेट सॅक्रिफाईस केली होती, मध्ये इथे क्षेत्ररक्षणाने चूक केली. मिड विकेटला चेंडू 1 बाउंस सीमा बार, चौकार. अठ्ठेचाळीस धावा झालेत. आणि फलंदाज मनोज बॅक टू द पॅवेलियन. चला शेवटचा चेंडू आहे. सुनील येते नवीन फलंदाज. चला वाडेकर संघ आणि उंबाडे संघ टॉस साठी सज्ज राहायचे आपण. सुनील चौधरी आहेत नवीन फलंदाज. 48 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात. इथे मध्ये सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. शेवट मात्र पहिल्या सत्राचं गोड केलं इथे दीपकने. चौकार येतोय. धावा झाल्यात त्या
52 53 धावांचं लक्ष्य आहे कंपल्सरी चेसिंग त्यामुळे 53 धावा कराव्याच लागतील दातिवली टीमला पहिलं 53 धावांचं आणि लक्ष्याचा पाठलाग जर्मन दातिवली संघ कशा प्रकारे करेल या एक आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रात आजच्या दिवसात प्रथमच मॅन फ्रॉम फडकेपाडा अशोक पाटील यांच्याकडे थँक्यू डीजे चला वाडेकर संघाचे संघनायक आपण आपल्या टीमला घेऊन लगेच सज्ज राहायचे वाडेकर टीमचे कॅप्टन्स आपण लगेच या कारण उंबाडेचे कॅप्टन ऑलरेडी ते उपस्थित आहेत उद्या सामन्याकडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा गणराला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन मी अशोक पाटील फडकेपाडा समालोचन कक्षातून जर्मन क्रिकेट संघ 40+ आयोजित एसके चषक स्पर्धेचा आजचा पहिला दिवस 1 फेब्रुवारी आणि ही स्पर्धा एसएमडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते त्याचबरोबर डीजे राजच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसातील पहिला सामना खंबाळपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा कुठल्या आणि प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये मात्र पहिलाच बॉल इथे वाईट फेकला जातोय अतिरिक्त अवांतर धावेने मात्र अकाउंट इथे ओपन केलं जातंय यावेळी दातिवली संघाच्या माध्यमातून स्ट्राइकला फलंदाज अतुल पाटील आणि शिरीष अशी ओपनर जोडी मैदानामध्ये उतरली आहे
यावेळी मात्र पहिलाच बॉल शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. डॉट बॉल. चला वाडेकर संघ विजय पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. लगेच आपण आला असेल तर टॉस साठी यायचं आहे. मुंबाडेचे संघनायक ऑलरेडी ते उपस्थित आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गली थर्ड मॅन इथे बीट करून चेंडू वेगाने फरार होईल. बॉर्डलाईन गाठेल का आणि यस पहिला चौकार. स्पर्धा आणि नक्कीच चांगलं आयोजन सप्रा मैदान आपण पाहतो. बेतोड संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. जय हनुमान क्रिकेट संघ 40+ SK चषक अशा स्पर्धेचं नामांकन. आणि नक्कीच ज्यावेळी आपण रेग्युलर क्रिकेट खेळतो आणि त्यानंतर निवृत्त होतो किंवा नवीन नवीन खेळाडूंना आपण संधी दिली जाते त्यावेळी जे आपले रेग्युलर खेळाडू पुढे जातात 40+ त्यांचं वय होतं त्यांच्यासाठी देखील चांगली संकल्पना इथे नक्कीच अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून ती असोसिएशन स्थापन केली गेली आणि 40+ ला चांगले दिवस आले. आणि इथे मात्र 2 धावा जरूर मिळतील. बॅटमन्स अतुल पाटीलच्या बॅट मध्ये पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड मध्ये इथे पुढे सरकेल. धावा येत आहेत 7. चांगली सुरुवात प्रथम फलंदाजी करत असताना खंबालपाडा संघाने 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा कुठल्या. पहिलाच मोठा फटका लॉंगॉनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि बॉन्ड लाईनच्या बाहेर फरार होईल. चौकार. पाटीलच्या बॅट मध्ये येणार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये 1-1-1-1 11 धावा. चांगली सुरुवात 53 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा बॉल हलकासा अपील जरूर केले गेले आणि शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने हा बॉल जातो तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे वेगाने कंप्लीट केली गेली आणि सिंगल लेग स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 12 धावा. चांगली सुरुवात. प्रति षटकामागे जर विचार केला तर 10.50 अशी सरासरी विजयाकडे वाटचाल करत असताना मेंटेन राखायची. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत 12. म्हणजे सुरुवात चांगली समाधानकारक. मात्र यावेळी पहिल्यांदाच शिरीष स्ट्राइक एंडला येतोय. डावकरी हाताचा फलंदाज. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर देखील 30 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेस केला. हलक्या हाताने फक्त प्लेस केला गेला आणि ह्या बॉलर देखील सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय आणि धावसंख्या 13 धावा. लॉस ऑफ विदाउट विकेट. विजय पाटील यांचं आगमन होते. या दादा आपली टीम आली असेल तर लगेच आपण या, कारण पहिलं सत्र संपलेलं आहे आणि पहिल्या सत्राच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस होणे खूप गरजेचं आहे. कारण आता ग्रामीण क्रिकेट देखील खूप डेव्हलप झालाय आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून काही नियम अटी देखील अंमलात आणल्या जातात. कारण याचे एकमेव कारण म्हणजे त्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागायला नकोय. ती स्पर्धा व्यवस्थित सुरळीत पार पडावी या उद्देशाने काही नियम असतात आणि नक्की सातत्याने 40+ संघ देखील ते नियम अंमलात आणत असतात.
आता मात्र नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज उमेश शेलार. राईटम राहून ने मारा करण्यासाठी सज्ज होते. समोर डावकरी हाताचा शिरीष फलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसरं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू तटीय सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा फटका हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही कनेक्शन इथे पाहायला मिळत नाहीये आणि हा डॉट बॉल. शॉट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी जर आपण पाहिलं तर तटीय सर्कलच्या आत शॉट स्क्वेअर लेग. मात्र थोडासा जर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने तटीय सर्कलच्या आतमध्ये तर डीपला आपल्याला स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. वाईडिश लॉंगन आपल्याला डीपला पाहायला मिळतोय. यावेळी अपील जरूर झालंय मात्र उजवी यष्टी सोडून जाणार हा बॉल. पंच आम्हाला कॉल देतात हा वाईड बॉल आहे. मात्र गोलंदाज उमेश शेलारला हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. अवांतर धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. 14 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल मात्र यष्टीरक्षक चूक करतायत आणि सिंगल देखील इथे कंप्लीट केली गेली. वाईड +1 म्हणजे अशा 2 धावा येतील. म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतोय की ज्यावेळी गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू फेकतात त्यावेळी कोणत्या प्रकारचं दडपण नसतं, कोणत्या प्रकारचा दबाव नसतो. ह्याचं एकमेव कारण म्हणजे कॉन्सन्ट्रेट. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणे खूप महत्वाचं असतं. जर तुमचं कॉन्सन्ट्रेट नसेल, तुमची माइंड थोडंसं डबल माइंड असेल, त्यावेळी अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे लाईन लेंथ परफेक्ट ठेवावी लागेल. कारण समोर फलंदाज अतुल येतोय. ओहो, गती परिवर्तन थोडासा चेंजेस आणला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून आणि हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. जबरदस्त सामना आपण टी शर्ट वर पाहू शकतो. 474 7474 74 असं प्रत्येक टी शर्ट वर यस विजयदादा पाटील यांचं आगमन झालंय. नक्कीच विजयदादा पाटील देखील एक खूप मोठे खेळाडू आहेत. वाडेकर संघासाठी अनेक मालिका देखील त्यांनी पटकावल्या. उंबारडे संघाचे कॅप्टन्स आपण या टॉस साठी लगेच. आणि हा डॉट बॉल. मान्यवर चरणदास म्हात्रे विभाग प्रमुख आपण पुढे यायचं आपल्या शुभ असते. वाडेकर विपक्ष उंबारडे या 2 संघामध्ये टीम मध्ये टॉस केला जाईल. चरणदास म्हात्रे विभाग प्रमुख यांच्या शुभ असते या मंचावर टॉस होईल. पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. नक्कीच थोडंसं आमचं लक्ष टॉस कडे आहे. बॅक टू बॅक 2 डॉट फेकलेत. म्हणजे जर विचार केला तर 4 बॉल आणि डॉट फेकलेत. फक्त 2 वाईड बॉल फेकलेत. म्हणजे गोलंदाजी चांगली आहे. फ्रंटफुटचा वापर पुढे उडी खेळणे. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू येतो. हो, थोडेसे फंबल जाडले कोसळले मदत बघा पहा लागला असेल तर. यस ओके. आउटफील्ड थोडीशी डाऊन आहे त्यामुळे अशा प्रकारचं अपघात जरूर होतात. कारण नजर पूर्णपणे बॉलवर होती, चेंडूवर होती आणि हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 20. बोलूया मंचाकडे. उंबारडे विपक्ष वाडेकर मान्यवर चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. 1 to go. नाही बँडेज लावा. स्प्रे नाही बँडेज लावा. बँडेज आहे का? यावेळी मात्र वेगवान चेंडू होता. लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल. कौतुक करावं लागेल उमेश शेलारचं. तर या षटकामध्ये त्यांनी 5 चेंडू डॉट फेकलेत. एक चौकार आला. 2 चेंडू स्क्वेअर जरूर पाहायला मिळाले आणि 2 षटकांचा केली तर संपन्न झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 20. चांगली सुरुवात.
2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 30. आता मात्र येणारे 18 बॉल गरज असेल ते 33 धावांची. चांगला सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खंबाळपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा कुठल्या म्हणजे 53 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळपट्टीवर पहिल्या विकेटसाठी अजूनही जर आपण विचार केला तर 12 बॉल मध्ये 20 धावा कुठल्यात म्हणजे येणारे 18 बॉल 33 धावांची गरज असेल. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. नक्कीच आयोजकांच्या वतीने आमच्याकडे एक माहिती येते की सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी मान्यवरांसाठी जेवणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. यावेळी मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने थोडेसे बंबल झाले. बॉल ग्रीप होत नाहीये. 2 धावा देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. बॅट्समन अतुलने माफ करा बॅट्समन शिरीषने 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 22 धावा. चांगली सुरुवात. म्हणजे अशा वेळी ज्यावेळी बॉल तुमच्याकडे येतो एक्झॅक्टली हातामध्ये ग्रीप होणे हे खूप महत्वाचं असतं. म्हटलं जाते की केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही कारण वारंवार चेंडू तुमच्या हातामध्ये येतो. तो ग्रीप होणं हे खूप महत्वाचं असतं. फुल टॉस बॉल चुकीला माफी नाही. भिडकावून दिलाय. किती मोठा फटका. षटकार. जबरदस्त फटकेबाजी. अटॅक अटॅक आणि अटॅक पाहायला मिळतोय. शिरीष जवळजवळ आपण विचार केला तर हा फलंदाज 7 ते 8 बॉल नॉन स्ट्राइक घेतला आणि आता मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचं पतन होतं आणि गोलंदाज मात्र पहा किती जल्लोष करतोय कारण त्यांना ठाऊक आहे गिरीश हा खूप मोठा घातक फलंदाज आहे. शिरीष हा घातक फलंदाज आहे आणि तो बाद होतोय. प्रकाश पाटील स्ट्राइक एंडला. नक्कीच पंचांकडे दाद मागत आहेत. प्रकाश नाईक माफ करा थोडीशी चुकीची माहिती आली आमच्यापर्यंत. प्रकाश नाईक आहेत स्ट्राइक एंडला असेल. आता मात्र समीकरण असेल 15 बॉल 25 धावांची आवश्यकता. मात्र जर दातिवली संघ हा सामना जर जिंकला तर त्यांच्यासाठी एक चांगली मेजवानी आलेली आहे. विशाल मडवी आणि निवृत्ती म्हात्रे यांच्याकडून जर दातिवली संघ जिंकला तर बोकड देण्यात येणार आहे म्हणजे संडे फिक्स. हरकत नाही असू द्या. हे मान्यवरांचं प्रेम आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने ढकलून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू समोर आलाय. मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या बॉलवर आणि सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. अजूनही धावसंख्या 29. 14 बॉल 24 धावांची गरज. जबरदस्त सामना. प्रत्येक बॉलवर समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळतोय. डॉट बॉल खंबाळपाडा संघासाठी संजीवनीचं काम करत. ओहो फुल टॉस बॉल याला भिडकावून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेने वेगाने फरार होईल. बाउंड्रीच्या बाहेर वन्स अगेन चौकार. अतुल पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा चौथा चौकार आणि धावसंख्येला वेग देतो 33. समीकरण आता मात्र 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. दातिवली संघाला यावेळी मात्र हलक्या हाताने वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. खेळाडू समोर आलाय. थोडासा आउटफील्ड डाऊन आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा देखील इथे सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि गोलंदाज
खेळाडू मनोज तिथे बॉल उचलतायत आणि पंच आम्हाला इशारा करतात षटक पूर्ण 3 षटका देखील समाप्त झालाय धावसंख्या पाहिली तर 35 अजूनही 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज ही स्पर्धा SMD स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते आमचे पंकज माळी असतील भूषण पाटील त्याचबरोबर आमचे समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला कॅमेरामॅन निलेश पाटील तिथे सज्ज आहेत आमचे DJ राज देखील संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयोजकांना आमच्या मान्यवरांना मंत्रमुग्ध करतायत त्याचबरोबर नितीन दादा काळड त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकतात आणि नक्कीच त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि नक्कीच त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही देखील उपस्थित झालोय बोलूया सामन्याकडे नक्कीच आता समीकरण असेल 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज खंबालपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा कुठल्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तर दातिवली संघाने आतापर्यंत पाठलाग मात्र यशस्वी करताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी मात्र चांगला भिडकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने खेळाडू समोर सिंगल इथे जरूर कंप्लीट झालीये फेकी देखील येते आणि सिंगलने अतुलने स्ट्राइक मात्र स्वतःकडे ठेवली खरं अतुलला सलामीला आलेला बॅटमन्स पूर्णपणे सेट झालाय फॉर्म मध्ये देखील आहे त्याच्याकडे गुणवत्ता आहे क्षमता आहे ताकद आहे आणि स्वतःच्या मैदानामध्ये कारण ह्याच मैदानामध्ये ते सतत सराव करत असतात यावेळी मात्र जबरदस्त कव्हरच्या डोक्यावर खेळलेला हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल दणदणीत खणखणीत चौकार कैलास तांडेल यांचं आगमन झाले या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत ते देखील लेजंड खेळाडू आहेत मी मगाशी उल्लेख केला की अतुल पाटील हे पूर्णपणे सेट झाले फॉर्म मध्ये आहेत आता मात्र त्यांना बाद करणं हे खूप मोठी कसरत असेल या खंबालपाडा संघाच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा हो फॉलो थ्रू मध्ये मात्र पाहायचे दोन्ही खेळाडू समोरासमोर मात्र डेंजर झोन मध्ये अतुल सुरक्षित पोहोचले आणि हा डॉट बॉल धावसंख्या स्थिरावलेली इथे पाहायला मिळते 40 आता मात्र 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता नितीन काळन नितीन सर या आपण आयोजक आपल्याला बोलवत आहेत ओहो इथे मात्र मधली यष्टी उकडली खूप मोठा अडथळा मात्र इथे दूर केलाय गोलंदाज उमेश शेलारने थँक्यू डीजे मान्यवर त्रिंबक पाटील त्याचबरोबर करसन पाटील या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल ही स्पर्धा SK चषक जे हनुमान क्रिकेट संघ 40+ बेतवडे आयोजित आलेल्या तमाम लडक्या क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर मान्यवरांचं देखील या क्रीडा मंचावर सहर्ष स्वागत पुढील सामन्याकडे नक्कीच उमेश शेलारचं देखील कौतुक करावं लागेल जो अतुल सलामीला आला होता त्यांनी तब्बल 24 धावांची एक घणाघात खेळी आपल्या संघासाठी साकारली तो खूप मोठा अडथळा मात्र इथे उमेशने दूर केलाय आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मनोज खंडागळे यावेळी स्ट्राइक एंडला असेल मनोज साठी नक्कीच एक व्यूहरचना
आखली जाते. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर आपल्याला डीपला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आत लॉंग ऑफ वाईडिशच्या दिशेने थोडा अगदी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला. तर लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग यष्टीरक्षक गोलंदाज त्यावेळी मात्र हलक्या हाताने टॅप केलाय. थर्ड मॅनचा खेळाडू चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र इथे सिंगल वेगाने कंप्लीट केली गेली आणि या सिंगलने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आता मात्र समीकरण 7 बॉल 12 धावांची आवश्यकता. नक्कीच पंकज माळी एक चांगले ऑपरेटर आहेत. SMD स्पोर्ट लाईव्ह चे ते सर्व भूमिका आज त्यांनी स्वीकारली जबाबदारी. यावेळी मोठा फटका मनगटी ताकदीचा वापर इथे मात्र पाहायला मिळेल. षटकार येतोय. वळूया सामन्याकडे. नक्कीच या षटकाराने मात्र धावसंख्या उंच भरारी घेते. धावा येतात 47. आता मात्र समीकरण 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. मात्र पूर्णपणे जर आपण विचार केला तर दातिवली संघाने या सामन्यावर पकड मजबूत केली. मात्र स्पर्धेचा नियम आहे आमचे नितीन दादा काळन आम्हाला माहिती देतात की धावा कंपल्सरी चेसिंग आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे. चेंडू हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू कोणती चूक करणार नाही आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. बॅटमॅन आउट. धन्यवाद. तो विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी पद्माकर भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुद्धा त्यांच्या माध्यमातून पार पडला. त्यांचा इथे सत्कार केला होतोय. 5 चेंडू 6 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे लक्षात घ्या. त्यामुळे 6 धावा दातोली संघाला कराव्याच लागतील. 40+ चा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पोलीस पाटील सुद्धा उपस्थित आहेत. किशोर पाटील त्यांचा सत्कार केला जाईल. मी पद्माकर भोईर यांना विनंती होतो की किशोर पाटील पोलीस पाटील यांचा सत्कार करायचा आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. गोलंदाज स्वतः झेलखाली जाण्याचा प्रयत्न करतात. थोडीशी ओहो व्हॉट अ कॅच. सुपर जबरदस्त. कौतुक करावं लागेल संतोष साळवीचं. बॅटमॅन आउट. थँक्यू डीजे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दत्तात्रय म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित. त्यांना विनंती आपण यायचे. त्यांचा सत्कार केला जाईल. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. दत्तात्रय म्हात्रे साहेब दातिवली. निवृत्ती म्हात्रे यांचे बाबा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ज्यावेळी जयनमान दातिवली संघाची स्पर्धा आम्ही कव्हर केली. 7 जण 2 दिवस आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. त्यांचा सत्कार नक्कीच केला जाईल. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते. दत्ता म्हात्रे साहेबांना विनंती आपण या पुढे. पद्माकर भोईर यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार केला जाईल. मॅच आता मात्र क्रुशियल तुम्हाला पाहायला मिळते की संतोष साळवे असा गोलंदाज तो 6 धावा सुद्धा डिफेन्स करू शकतो. 10 धावांचे 6 धावांचे बचाव तो करू शकतो. कारण आता दोन्ही फलंदाज अशोक नवीन आहेत. त्यामुळे या 6 धावांचा तो बचाव करू शकतो आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे धावा अशोक कराव्याच लागतील. येणारे 4 बॉल 6 धावांची गरज असेल. मात्र सर्वांनी टाळ्या. हॅट्रिकचा बॉल फेकतोय गोलंदाज संतोष. ओहो इथे हॅट्रिक जरूर झाली असती. मात्र यष्टीरक्षक चूक करतोय आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौका.
थँक्यू. सत्यवान पाटील यांच्या बॅट मधनं हा चौकार येतोय. समीकरण आता मात्र 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. मात्र धावा कंपल्सरी. चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे नितीन सर. हा स्पर्धेचा नियम आहे. कारण ग्रामीण क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून रेग्युलर असो 40+ देखील खूप डेव्हलप झालाय. यावेळी मात्र थोडेसे बॅकफुट आले आणि जागा बनवली. कव्हरच्या डोक्यावरून केलाय आणि हा विजयाचा चौकार येतोय पुन्हा एकदा सत्यवान पाटीलच्या बॅट मधनं. धन्यवाद. आमच्या व्यासपीठावरती रामदास पाटील सुद्धा उपस्थित आहेत. अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दातिवलीचे रामदास पाटील यांचा सत्कार करायचा आहे. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते. तर रामदास पाटील साहेब आपण पुढे यायचे. आपला सत्कार इथे केला जाईल. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते. राजा पाटील यांचे आगमन झाले. रामदास पाटील यांचा सत्कार केला जातो. त्यानंतर अशोक म्हात्रे यायचे. आपलाही सत्कार होईल. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते.